कृष्णा काठावर उभारणार 42 फूट संरक्षक भिंत, पुराचे पाणी रोखण्यासाठी नियोजन, शासन स्तरावर चर्चा, जागतिक बँकेची मदत. पूर नियंत्रण आणि पावसाचे साचून राहणारे पाणी तात्काळ निचरा करण्यासाठी महानगरपालिकेने 596 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे. पण या प्रकल्पातून पुराचे पाणी शहरात शिरण्यापासून बचाव होणार नाही. सध्याचा प्रकल्प पाण्याचा निचरा करणारा आहे, तर शहरात पुराचे पाणी येऊ देऊ नये म्हणून आता शासन स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यात कृष्णा काठावर 42 ते 45 फुटांपर्यंत संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव पुढे येतो आहे. जागतिक बँकेच्या मदतीनं हे काम हाती घेण्याचा हालचाली सुरू आहेत. त्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने सर्वे सुरू केला आहे. सांगली शहराला 2005 पासून सलग 4 महापुरांचा सामना करावा लागला आहे. 2021 सगळ्यात मोठा पूर आला होता. या पुरात निम्म्याहून अधिक सांगली पाण्यात बुडाली होती. संसार उपयोगी साहित्यासह शेतीचे मोठे नुकसान झाले होते आणि त्यानंतर दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीची पाणीपाती 42 ते 45 फुटांपर्यंत जाते आहे. नदीची पाणीपाती 32 ते 33 फूट होतात. जामवाडी सूर्यवंशी प्लॉट परिसरात पाणी येते, तर 42 फुटांपर्यंत मगरमच्छ कॉलनीसह विविध भागात पाणी शिरते. त्यामुळे दरवर्षी या परिसरातील नागरिकांवर स्थलांतराची वेळ येते. नागरिकांचे स्थलांतर, त्यांच्या निवासाची, जेवणाची व्यवस्था महापालिका करावी लागते. पुरानंतर पुन्हा घरांची, परिसराची स्वच्छता, औषध फवारणी यासाठी महापालिकेवर अतिरिक्त ताण येतो. पूर आणि पावसाळ्यात शामराव नगरसह काही भागात पाणी साचून राहते. महिनोन्महिने या पाण्याचा निचरा होत नाही. त्यासाठी शहरातील पूरप्रवण भागांमध्ये नाले खोलीकरण, रुंदीकरण, काँक्रिटीकरणाची मोठी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यात जागतिक बँकेने मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या सहाय्याने 600 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये सांगलीतील शामराव नगर आणि परिसरातील साचलेले पाणी हरिपूर नाल्यात वळविणे, कोल्हापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दक्षिणोत्तर भोबे गटार उभारणे, शामरावनगर आणि गंगोत्री नगर येथील पाणी अंकलीप नाल्यात सोडण्याची व्यवस्था करणे, शेरी नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण तसेच 3 किलोमीटर लांबीचा काँक्रीट नाला बांधणे यांचा समावेश आहे. तसेच मिरजेतील मालगाव रोड परिसरातील वड्डी नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण कामे हाती घेतली जाणार आहेत. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पण या 600 कोटीच्या कामातून पाण्याचा निचरा होणार आहे. आता पुराचे पाणी शहरात येऊ नये यासाठी नदीकाठावर संरक्षक भिंतीचा प्रस्ताव समोर आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक नुकतीच झाली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.